आता COM 0265चा हा ऊस आहे, एकदम तलवारीसारखा खडा. आता आम्ही मधातला जे आहे ते पण घेतला, खालचा बुडातला पण घेतला. आता हा मधातला जो आहे तो 18 आला आहे. होय, हे किती किती 11 महिन्याचा का 12 महिन्याचा प्लॉट आहे? हे 11 महिना संपला, 11 महिने, आता 12वा महिना चालू आहे. तर 62 पेक्षा परिस्थिती जी आहे ही 265ची ही कधी बी जी आहे ते चांगलीच आहे. आता मी एकदम टॉपचा जो आहे तो 7वं पान जे म्हणतो त्या पद्धतीने घेतो. हे धुवून घ्या. आता हे जे आहे टॉपचं जे आहे ते आपण जसं 8वं 7वं पान म्हणतोय त्या पद्धतीने घेतोय. तर आता बघा, ह्याचं जे आहे ते टॉपचं जर आपण घेतलं 265चं, तर ते नियर अबाउट 9च्या जवळपास जाते. म्हणजे आता हे 8.6 आहे. तर हेच कम्पॅरेटिव्ह जर आपण 62-175 पाहिलं तर ते फार एकदम म्हणजे 6-7चीच रेंज जे आहे ते चालते. आता आपल्याकडं त्याच वेळेस लावलेला हा 62 पण आहे, तो पण आता आपण तपासणी करणार आहेत. आता हे जे आहे 62-175 जे आहे ते घेतो आम्ही. आता इथं बघा, ही जी आहे हा 62-175 एकदम बुडातला घेतलाय बरं का. आम्ही दाखवतो वाटलं तर आणखी. हे बुडातला एकदम घेतला. हा जो आहे तो हा 62-175. तर शेतकरी महोदय पण आहेत. बरं मला सांगा, आता आपण दोन्ही तुमच्याच एकाच जागेतले बेटातले घेतलेत. कुठले बेट आहेत दाखवा तुम्हाला. तुम्ही आणलं परत एकदा वाटलं तर दाखवतो. हे जे आहे ना शेवका इथं तुटलेलं जे आहे ना, हे तुटलेलं बेट हे जे आहे हे 62-175 हा तुटलेला इथला तोडलाय. आणि इथंच बाजूला जे आहे ते हा जो आहे ना हा तर हा आहे 265. तर एकाच वयाचं असलेलं हे. तर 62-175 नियर अबाउट 16 दाखवतो आणि इथंच 265 जे आहे ते किती दाखवतोय, 19+ दाखवतोय. तर एवढा मोठा जो आहे तो फरक आहे. ह्याच्यामध्ये एक आपण म्हणजे विचार असं पण करायला पाहिजे की बाकीचे कारखाने जे आहे ते 62-175ला प्रमोट करतात, त्याच्याऐवजी 265वर म्हणजे शेतकरी तर बदलायला तयार नाही. तुम्ही नाही घेतला तर आम्ही दुसऱ्या कारखान्याला देऊ, अशा पद्धतीनं 62वर जाईल, 62-175वर जाईल. तर त्याच्याऐवजी आपण 265साठी कसं काय हे होऊ शकतं किंवा काय आणखीन पुढं नियोजन करता येईल त्या संदर्भात आपल्या मॅनेजमेंटला माहिती असावं, हा फक्त विषय. त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. आता ह्याचं जे आहे ते हे बुडातलं घेतलं आम्ही, तर हा झाला 16.4 घ्या मधातला मिडल, आणि आता टॉपचा घ्या. आता हे जे आपण 7व्या पानाचं जे म्हणतो त्या पद्धतीने घेतलं. ओके, घेतलं ना. हां, बघा हे जर पाहिलं 62-175चं नियमानं जे आपण घ्यायला पाहिजे, तर ते जर घेतलं तर अक्षरशः हे फक्त 5.5 या पद्धतीने दाखवतोय. आणि त्याच कम्पॅरेटिव्ह हे 265चं किती सांगत होतं टॉपचं? 8+ होतं. तर एवढी मोठी जी आहे ते ह्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणजे 4 युनिटनं जे आहे ते हा फरक जो आहे तो पडतोय 265 आणि 62-175च्या मध्ये. ह्याच्यावरून एक लक्षात येतं की चांगली म्हणजे 62-175च्या कम्पॅरेटिव्ह जे आहे ते 265ला रिकव्हरी जी आहे ते चांगली आहे.